देशभरात आज धुलीवंदनाचा उत्साह। मात्र यंदाच्या धुलीवंदनावर चंद्रग्रहणाचं सावट। ग्रहण असल्यानं वेध पाळत रंग खेळण्याचा सल्ला। मेळघाटात नवनीत राणा यांची अनोखी होळी। आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्यावर ठेका धरत साजरा केला सण। मोठ्या संख्येनं कोकणवासीय शिमगोत्सवासाठी कोकणात दाखल। रत्नागिरीत शिमगोत्सवाची धूम। ग्रामदैवत देवभैरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात। मंत्री उदय सामंत यांनी घेतलं दर्शन। सिल्लोड शहरात रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते होळी पूजन। होळीला स्थानिक नागरिकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित। होळी रे होळी पुरणाची पोळी। चित्रा वाघ यांनी बनवली पुरणपोळी। होळी निमित्त खास पुरणपोळी। राज्यात होळीचा उत्साह। दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे जॉगिंग ग्रुप कडून धुलीवंदन साजरा। जॉगिंग करताना लुटला होळीचा आनंद। कोकणात होळीच्या सणाचा उत्साह शिगेला। रायगडमध्ये होळी दहनाचा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार। जिल्ह्यात 4000 ठिकाणी होळीचं दहन। रायगडच्या महाडमधील होळी उत्सवात देव दानव युद्धाची अनोखी परंपरा। होलिका दहनानंतर ग्रामस्थांच्या 2 गटांमध्ये निखाऱ्यांच्या प्रतिकात्मक युद्धाने जल्लोष। रायगडच्या कोळीवाड्यांमध्ये होळीचा उत्साह शिगेला। पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली गावात होळी निमित्त सर्वात मोठा होळी। ग्रामदेवता चिंचबादेवी मंदिराच्या विस्तारित मैदानावर परंपरेनुसार होळी साजरी। उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये होलिका दहन वेळी निखाऱ्यावरून चालण्याची परंपरा। फालेन गावातील तरुणांचा सहभाग। धुलीवंदन सणानिमित्त मेट्रोच्या वेळापत्रकात बदल। सणानिमित्त पुणे मेट्रो काही तासासाठी असणार बंद। सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेट्रो सेवा बंद असणार। बीडमध्ये होळी आणि धुलीवंदनाच्या सणानिमित्त बाजारपेठा फुलल्या। मोठ्या प्रमाणात विविध रंग बाजारात। यावर्षीचं धुलीवंदन मोठ्या उत्साहात होणार असल्याचं चित्र। पर्यावरणपूरक होळी साजरी करा। चुकीच्या विचारांची होळी करा। मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। होळीमध्ये जुन्या गोष्टी अर्पण करून नवीन गोष्टीला सुरुवात करण्याचं आवाहन। धुलीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक। बीडच्या केज तालुक्यातील विडा येथील परंपरा। मिरवणुकीनंतर सोन्याची अंगठी कपड्यांचा आहे। ठाण्यात विशेष मुलांबरोबर विशेष होळी। विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्थेचा विशेष उपक्रम। सदर उत्सवाचं हे वर्ष 19वे। संपूर्ण देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा। शिर्डी जगातील महायुद्धाचं सावट दूर व्हावं यासाठी साई मंदिरात होळीला साकडं। परंपरेनं शिर्डीत साई गुरुस्थानमध्ये होलिका पूजन आणि दहन। देशभरात होळीचा उत्सव सुरू। उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये होळीचा उत्साह। वृंदावनमध्ये विधवांची होळी। उत्सवादरम्यान महिला एकमेकांवर रंग फुले उधळत असल्यानं गोपीनाथ मंदिर परिसर होळीच्या उत्सवानं गेला फुलून। यवतमाळ ग्रामीण भागात होळीनिमित्त शिमगोत्सवाची धूम। घनमाकड घूम म्हणत बच्चे कंपनीची गावागावात धूम सुरू। लाकडाची होळी नाही तर भक्तीचा मळा। गौराळा गावची 34 वर्षांची अनोखी परंपरा। श्रद्धेपोटी गावकरी त्यागतात सण। कर्मयोगी किसन बाबांच्या स्मृतीतून जोपासला जातो भक्तिरंग। पर्यावरणपूरक होळी रंग वापरण्यासाठी खरं तर बुलढाण्यातील एडेड हायस्कूलची अनोखी मोहीम। भाज्या फळे आणि पर्यावरणातील वनस्पतीपासून बनवण्यात आलेल्या रंगांचे स्टॉल्स लावून नैसर्गिक रंग वापरण्याचं आवाहन। युद्धात अडकलेल्या राज्यातील लोकांच्या सुटकेसाठी सरकारचा पुढाकार। दुबईतील इंडियन पीपल्स फोरम सोबत सरकारचा समन्वय। मुख्यमंत्री फडणवीस सातत्यानं विविध यंत्रणांशी संपर्कात। आखाती राष्ट्रात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदत केंद्र सुरू। अडचण असल्यास दुबईमधील भारतीय दूतावासांना संपर्क करण्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांचं आवाहन। अमेरिकेची आपल्या नागरिकांना सूचना जारी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर 12हून अधिक देश ताबडतोब सोडण्याचं आवाहन। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा सल्ला। युद्धात आयातुल्ला खामेनी यांच्या पत्नीचाही मृत्यू। इराणचे अधिकृत प्रसारक टीव्हीची माहिती। खामेनी यांच्या पत्नी हल्ल्यात जखमी झाल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू। अमेरिकेचा B-1 बॉम्बर्स वापरून इराणवर बॉम्ब हल्ला। इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करण्यासाठी इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला।
नागपूर स्फोटातील 13 मृतदेहांची ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द. उर्वरित 6 मृतदेहांच्या ओळखीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. आखाती देशांमधून भारतात येणारी विमान वाहतूक सुरू. अबुधाबीहून दिल्ली आणि मुंबईला येणाऱ्या विमानांची संख्या वाढली. युद्धामुळे खजूर आयातीला फटका बसण्याची शक्यता. रमजान महिना सुरू असल्यानं मुस्लिम बांधवांच्या उपवासाला झळा पोहोचणार. मालेगावात शिया समुदायाकडून आयातुल्ला खामेनी यांना श्रद्धांजली. शहरात शांततेत काढण्यात आला कॅन्डल मार्च. आखाती युद्धामुळे भारतीय भाजीपाल्याची निर्यात मात्र ठप्प. हवाई मार्गे होणारी निर्यात बंद झाल्यानं तब्बल 2000 कोटींची कृषी निर्यात संकटात. दुबईत अडकलेल्या मराठी जनांसाठी शिंदेंचा पुढाकार. मराठी नागरिकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संवाद. एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. शिंदेंनी अडकलेल्या मराठी लोकांना दिला धीर. भारतीय व्हिसा आणि पासपोर्ट सेवा सूचना मिळेपर्यंत निलंबित. बहरीनमध्ये व्हिसा आणि पासपोर्ट सेवा निलंबित. बहरीनमधील भारतीय दूतावासाचा निर्णय. दुबईत छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी अडकले. आम्ही दुबईमध्ये अडकलोय, सुखरूप आहोत. दुबईत अडकलेल्या यशोदा गाडवे यांची प्रतिक्रिया. इंदापुरातला तरुण दुबईत अडकला. हेल्थ इन्शुरन्सच्या सेमिनारसाठी गेला होता तरुणाचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना मदतीचा आवाहन. पंतप्रधान मोदींचा बहरीनचे राजा तसेच आणि सौदी अरेबियाच्या पंतप्रधानांशी फोनवरून संवाद. पंतप्रधानांकडून दोन्ही देशांवरील हल्ल्यांचा निषेध. यावेळी दोन्ही देशांमधील भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबद्दल व्यक्त केली चिंता. इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला. गुप्तचर मंत्रालयाच्या कार्यालयावर थेट हल्ला. हवाई हल्ल्यात अनेक वरिष्ठ अधिकारी ठार. इस्रायलच्या लष्करी दलाचा दावा. आखाती देशात भारतीय अडकले, काळजी करू नका, आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत. आमदार भास्कर जाधव यांचं वक्तव्य. मध्यपूर्व देशांमध्ये छत्रपती संभाजीनगरचे नागरिक अडकले. 51 नागरिक अडकल्याची अधिकृत माहिती. अडकलेल्या नागरिकांमध्ये काही विद्यार्थी असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना कळवा. तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. नागपूरचे पर्यटक दुबईत अडकले. 2 कुटुंबातील 9 जण दुबईत अडकले. दुबई विमानतळ बंद केल्यानं पर्यटक दुबईतच. नागपूर, अमरावती आणि यवतमाळ येथील 27 जण दुबईत. आता संघर्ष थांबवा. इराण अमेरिका युद्धावर चीनची पहिली प्रतिक्रिया. युद्धाची व्याप्ती वाढू नये यासाठी चीनचं दोन्ही देशांना संयम राखण्याचं आवाहन. नाशिकमधून मक्कासाठी गेलेले सुमारे 200 भाविक अडकले. जिद्दा विमानतळ बंद असल्यानं अनेक जण अडकले. ट्रॅव्हल कंपनीकडून गेलेले यात्रेकरू पडले अडकले. काँग्रेस खासदार कल्याण काळेही दुबईत अडकले. कल्याण काळेंसह 6 जण दुबईमध्ये अडकल्याची माहिती. कल्याण काळेंसह सर्वजण दुबईत सुखरूप असल्याची माहिती. पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील 2 जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकले. घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण. दरम्यान दोन्हीही जोडपे सुरक्षित असल्याची माहिती. रायगडच्या पालीतील उत्कर्ष मपारा दुबईत. युद्धजन्य परिस्थितीमुळे उत्कर्षचे पालक चिंतेत. शिक्षणासाठी उत्कर्ष गेलाय दुबईत. युद्धजन्य परिस्थितीमुळे पालकांची चिंता वाढली. तालिबानचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक. नूर खान हवाई तळ, लष्करी तळांवर ड्रोन हल्ला. मोहम्मद एजन्सीच्या ख्वाजाई कॅम्पसह मुख्य लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती. अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र. दुबईत कामानिमित्त अडकलेला कोल्हापूरचा नागरिक सेफ. पत्रकार असलम शानेदिवान यांचे बंधू सुरक्षित असल्याचं कळताच कुटुंबात दिलासा. नवी मुंबईतील अवैध धंदे काही बंद होण्याचं नाव घेत नाहीयेत. नेरूळमधील अगदी रेल्वे स्टेशन बाहेरच ऑनलाईन लॉटरी सेंटर. लोकशाही मराठीकडून प्रकार उघडकीस. पहिल्या नगरातील कानिफनाथ यात्रेस होळी पौर्णिमेपासून प्रारंभ. यात्रेत मुस्लिम बांधव कानिफनाथाची करतात पूजा. यंदा फ्लेक्स मुक्त यात्रा साजरा करण्याचा निर्णय. अमरावतीत शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थिनी जिल्हा परिषदेवर. बदली रद्द होणार नाही तोपर्यंत कार्यालयातच बसून राहण्याचा हट्ट. आज वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण. आजचं चंद्रग्रहण 3 तास 27 मिनिटं चालणार. ग्रहणाचे वेध ग्रहणाच्या 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 पासून सुरू.
सुट्टे पैसे नसल्यानं महिला प्रवाशाला स्वच्छतागृहात जाण्यापासून रोखलं. बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रकार. शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल. आरटीओ मध्ये लवकरच मेगा भरती. राज्य परिवहन विभागाचा 461 सहाय्यक निरीक्षक पदांच्या भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव. विभागात अद्याप 30% पदे रिक्त. बीएससी बीकॉम अभ्यासक्रम येणार मराठीतून. उच्च शिक्षणावरील आधारित अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याची उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती. ई चलान विरोधात वाहतूक संघटनेचा एल्गार. 5 तारखेच्या आझाद आंदोलनावरती वाहतूक संघटना ठाम. प्रताप सरनाईकांनी सकारात्मक निर्णय होईल असं आश्वासन दिलं. मात्र वाहतूक संघटना आंदोलनावर ठाम. मुंबईच्या अंधेरी भागातील धक्कादायक प्रकार. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केलेल्या डाळ खिचडीमध्ये आढळलं जुरळ. वर्सोवा मेट्रो स्टेशन जवळील हॉटेलमध्ये प्रकरणामुळे हॉटेलच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह. तनुश्री पुणेकरचा डान्स सोशल मीडियात व्हायरल. अश्लील हातवाऱ्यांमुळे नेटकऱ्यांचा संताप. लावणी की अंगविक्षेप असा वाद रंगण्याची शक्यता. अहिल्यानगरातील मढी यात्रेला सुरुवात. मढी ग्रामपंचायतीकडून 100हून अधिक दुकानांचं वाटप. मुस्लिम व्यावसायिकांना मात्र बंदी कायम. कराडमध्ये यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नियमबाह्य पार्किंग. कराडकरांमध्ये संताप. यावर कठोर कारवाई होणार का? कराडकरांकडून प्रश्न उपस्थित. बादाणे येथील प्रस्तावित एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून एमएसआरडीसी मध्ये वाद. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सातबाऱ्यावरील नोंदीनंतर शेतकरी आक्रमक. कल्याणमध्ये विद्यार्थी सुरक्षा उपाययोजना मार्गदर्शन शिबिर. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती. डीसीपी अतुल झेंडे यांनी केलं नियमांबाबत मार्गदर्शन. पुरंदरच्या मेघ मल्हार संगीत विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा. वर्धापन दिनानिमित्त सोलो तबला वादनाची रसिकांना मेजवानी. प्रख्यात तबला वादकांची यावेळी उपस्थिती. पुण्यातील खोडजमध्ये रेडिओ दुर्बीण प्रकल्पात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. राज्यभरातील शाळांचे 230च्या वर प्रकल्प मांडण्यात आले. प्रदर्शनामध्ये विविध पुस्तकं, वैज्ञानिक खेळणी ठरली आकर्षण. होळी सणा दिवशीच कोल्हापुरात आशा सेविका आक्रमक. 1.5 महिना उलटूनही 275 सेविकांना निवडणूक भत्ता नाही. येत्या 10 ते 12 दिवसात प्रश्न मार्गी लावणार महापौर. रूपाराणी निकम यांचा आश्वासन. इचलकरंजीतील काळं फेसाळ पाणी थेट पंचगंगेत. गंभीर प्रकारावर शेतकरी नागरिक संतप्त. दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण. वर्ध्यात 13 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. पाईपलाईनचं काम सुरू असल्यानं पुरवठा बंद. पाणीपुरवठा तातडीनं सुरू करा. पालकमंत्री डॉक्टर भोयर यांचे आदेश. परभणीत कामगार भवन इमारतीचं भूमिपूजन पार. पालकमंत्री मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते सोहळा. या कार्यक्रमाला अधिकारी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. मुंबईत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन. देशाच्या सार्वभौमत्वाच्या प्रश्नावर तीव्र निषेध व्यक्त. पंढरपूर कॉरिडॉरला नागरिकांचा विरोध. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला विरोध. पंढरपूर मंदिर परिसरातील व्यापारी नागरिकांकडून कडकडीत बंद. कॉरिडॉर विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा. सांगलीत महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न. कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताब 2026 चा मानकरी. माजी मंत्री आमदार विश्वजित कदमांच्या हस्ते किताब प्रदान. छत्रपती संभाजीनगरात वकिलाचा आणि वाहने उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वाद. न्यायालयाबाहेर पार्क केलेलं वाहन उचलून नेल्यानं 5,000 दंड सांगितल्यावरून बाचाबाची. वकिलानं पोलिसात नोंदवली तक्रार. कोल्हापुरातील श्री संत बाळूमामांचं मंदिर 3 दिवस बंद राहणार. भंडारा यात्रेच्या निमित्तानं 3 ते 6 मार्च दरम्यान मंदिर बंद राहणार. चंद्रग्रहणानिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरातील नित्य उपचारात बदल. यामध्ये ग्रहण काळात काही काळ दर्शन बंद. ग्रहण काळात विठ्ठलास चंद्रभागेचं पाणी आणून स्नान घातलं जाणार. तर चंद्रग्रहणामुळे छत्रपती संभाजीनगरातील घृणेश्वर मंदिर दर्शनाकरता बंद. मंदिर देवस्थान ट्रस्टची माहिती. भाविकांनी सहकार्य करावं. मंदिर समितीचं आवाहन. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मातेच्या विधी वेळेत बदल. ग्रहण काळात आई तुळजाभवानी मातेला पांढऱ्या शुभ्र सोवळ्यात ठेवण्यात येणार. रत्नागिरी शहरातील घनकचरा प्रकल्पासाठी 2,93,00,000 निधी मंजूर. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून निधी मंजूर. ओल्या कचऱ्यातून खत निर्मिती करण्यासाठी 1,49,13,000 कोटी रुपयांची तरतूद.
गडचिरोलीतील कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांसाठी सुविधा वाढवणार. पर्यटकांना विविध सुविधा देण्यासाठी लॉर्ड्स मेटल्सने घेतला पुढाकार. वन विभागाला 34.53 लाखांची आर्थिक मदत. आदिवासींना हक्काचं पाणी नाही मिळाल्यास वन विभागाचं कार्यालय घेरू. मेळघाटातून बच्चू कडूंचा सरकारला इशारा. मेळघाट संघर्ष आणि कर्जमाफी आठवण यात्रेचा आजचा तिसरा दिवस. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोमात. 3011 कोटींचं स्थायी समितीकडे अंदाजपत्रक सादर. सभापती सानप यांची पहिली सभा असल्यानं अंदाजपत्राला विशेष महत्त्व. सांगली मनपाची पहिलीच महासभा वादळी. एनसीपी काँग्रेसकडून प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न. यावेळी प्रशासनाने केलेल्या ठरावावरून सभेत चांगलाच गोंधळ. विमान अपघात प्रकरणी रोहिणी खडसेंचं ट्विट. जय पवारांनी समोर आणलेला व्हिडिओ धक्कादायक. चांडा चौकडी कितीही प्रयत्न करत असली तरी अजितदादांसाठी पवारांची तिसरी पिढी एकत्र आली. रोहिणी खडसेंचं ट्विट. रोज मरण्यापेक्षा एक दिवस मरण्याची आमची तयारी. बच्चू कडूंचं वक्तव्य. मेळघाटातील अतिदुर्गम भागातून बच्चू कडूंची यात्रा. बच्चू कडूंचा राज्य सरकारला थेट इशारा. 15 मिनिटं पोलीस हटवा आणि मग बघा. तुमच्या पाकिस्तानात बसलेल्या अफगाणकडे पाठवू, नाहीतर स्वतःला हिंदू म्हणणार नाही. नागपुरातील हिंदू संमेलनात नितेश राणेंचं वक्तव्य. अजित पवारांचा अपघात नसून घातपातच. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुनील मानेंनी व्यक्त केला संशय. पायलटला आणि कंपनी मालकाला अटक करा. सुनील मानेंची मागणी. नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक. मनपा आयुक्त मनीषा खत्रींनी सभापतींकडे केला अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पात नाशिकसाठी भरीव तरतूद. अमेरिका इराण युद्धाचे जळगावात पडसाद. युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक संकटात. युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातून निर्यात पूर्णपणे ठप्प. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धाचे परिणाम भारतावर होण्याची शक्यता. कांद्यासह इतर भाजीपाल्याची नाशिक जिल्ह्यातून होणारी निर्यात ठप्प. कांद्याच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं बोंबाबोंब आंदोलन. अनुदान आणि हमीभाव वाढवण्याची मागणी. गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी रखडली. पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी करूनही हजारो शेतकरी धान विक्रीपासून वंचित. चंद्रपूरच्या वरोऱ्यातील बांबर्डा रेतीघाटावर रेती व्यावसायिकाची हत्या. आर्थिक व्यवहाराच्या वादातून तलवारीनं वार करत हत्या. 10 जणांवर गुन्हा दाखल. 6 आरोपींना अटक. पुण्यात 420 लिटरचा गावठी दारूचा साठा जप्त. 2 जणांना अटक. धुळवड निमित्त शहरात गावठी दारू विकण्याचा होता प्लॅन. एकूण 2,42,000चा मुद्देमाल जप्त. विरारमध्ये सायबर क्राईम रक्षक बनवून होळी साजरी. लोकांची फसवणूक या वृत्तीची होळी बनवली. समाजातील वाईट वृत्तींना होळीद्वारे जाळण्याचा संदेश. डोंबिवलीत पादचारी तरुणीची चेन लांबवणारे 2 जण अटकेत. रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे गुन्ह्याची पोलखोल. विष्णुनगर पोलिसांकडून आरोपीला अटक. नवी मुंबईतील सानपाडा परिसरात मोठी कारवाई. 18 लाखांच्या हेरोईनसह एका महिलेला अटक. सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरातून 37.8 ग्रॅम हेरोईनसह आरोपी अटक. होळीच्या मुहूर्तावर नवी मुंबई पोलिसांनी 18,633 लाख रुपयांचे अंमली पदार्थ केले नष्ट. 55 वेगवेगळ्या गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ नष्ट. तळोजातील वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत कायदेशीर प्रक्रिया पार. साताऱ्यात इसमाला अडवून 21 तोळे सोन्याची लूट. मध्य प्रदेशातील 5 आरोपींना अवघ्या 12 तासात अटक. आरोपींकडून 45 लाखांचे ऐवज लंपास. कल्याणमधील 2 लाचखोर जेल कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. कारागृहात कैद्याची भेट घडवून आणण्यासाठी नातेवाईकांकडे पैशाची मागणी. खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोटातील गाठीऐवजी 35 वर्षीय महिलेचं गर्भाशयच काढलं. पुण्याच्या मुंढवा मार्ग परिसरातील धक्कादायक घटना. पुण्यातील खासगी रुग्णालयातील 4 डॉक्टरांवर गुन्हा दाखल. धुळ्यातील झुलत्या पुलावरील इलेक्ट्रिक लाईट लक्षावधी रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरीला. विद्युत रोषणाईचे नुकसान करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा. सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. बीडमध्ये वृद्ध महिलेची लूट प्रकरणात आरोपी पोलिसांच्या ताब्यात. शिरसाळा पोलिसांनी काढली आरोपीची धिंड. दुसरा फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू. 7वीतील मुलांनी आपल्याच मित्राला संपवलं. मुंबईच्या भांडूप परिसरातील घटना. तलावात बुडल्याचा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार.
डोक्यावर वार झाल्यामुळे मृत्यू, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.